तासगावात गणपती मंदिरासमोर बस खाली सापडून वृद्धाचा मृत्यू। तासगाव शहरातील अत्यंत गजबजलेल्या गणपती मंदिर परिसरात शनिवारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास एसटी बस खाली सापडून दीपक वसंत हिंगमिरे वय 53 राहणार गुरुवार पेठ तासगाव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला। मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी 12 एप्रिल रोजी सकाळी तासगाव गणपती मंदिर चौकात नेहमीप्रमाणे नागरिकांची मोठी गर्दी होती। यावेळी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची विटा आगाराची बस सांगलीहून विट्याच्या दिशेने निघाली होती। बस गणपती मंदिरासमोर वळसा घेताना दीपक हिंगमिरे अचानक बसच्या समोर आले। हा प्रसंग इतक्या वेगाने घडला की चालकाला बस रोखण्याची संधी मिळाली नाही आणि हिंगमिरे चालत्या बसखाली सापडले। या भीषण अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला। घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी जखमी हिंगमिरे यांना बस खालून बाहेर काढलं। अपघातात गंभीर असल्याने त्यांना तातडीने सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले। मात्र गंभीर इजा झाल्यामुळे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। या प्रकरणी पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली आहे। या दुर्घटनेमुळे तासगाव शहरात हळहळ व्यक्त होत आहे। संपूर्ण शरीराच्या सोनोग्राफीसाठी जिल्ह्यातील सर्वाधिक अत्याधुनिक सोनोग्राफी मशीनद्वारे तपासणी, जलद आणि अचूक रिपोर्टसाठी भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस। संपूर्ण शरीराची सोनोग्राफी, सर्व प्रेग्नन्सी स्कॅन्स, फिटल 3D 4D स्कॅन, कलर डॉपलर, डिजिटल एक्स-रे, इलास्टोग्राफी, एनॉमली स्कॅन यासह दर गुरुवारी 2D इकोची सुविधा। भिसे सोनोग्राफी व एक्स-रे सेंटर पलूस, जुने मराठे भिसे हॉस्पिटल जवळ, कन्या शाळा रोड, पलूस।